कांदा पिकावरील सड व करपा रोगावर यशस्वी नियंत्रण. गोपाल काळे यांच्या मार्गदर्शनाने 8 दिवसांत शेतकऱ्यांना दिलासा. शिरपूर जैन रिसोड तालुक्यातील वाघी खुर्द व मालेगाव तालुक्यातील दुधाळा परिसरात कांदा पिकावर सड व करपा रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला होता. यामुळे शेतकरी चिंतेत असतानाच काळे अॅग्रो ट्रेडर्सचे संचालक गोपाल विलास काळे यांनी प्रत्यक्ष बांधावर जाऊन मदतीचा हात दिला. केलेली कार्यवाही व उपाययोजना. थेट पाहणी. गोपाल काळे यांनी बाधित शेतात जाऊन पिकाची सखोल पाहणी केली. तज्ञ मार्गदर्शन. रोगाचे स्वरूप ओळखून प्रभावी औषधी फवारणी आणि ड्रिचिंग बाबत मुळाशी औषध सोडणे, शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केले. त्वरित निकाल. त्यांच्या सूचनांनुसार शेतकऱ्यांनी उपाययोजना केल्यावर अवघ्या 8 दिवसांत रोग पूर्णपणे आटोक्यात आला. शेतकऱ्यांकडून कौतुक. योग्य वेळी मिळालेल्या व्यावहारिक मार्गदर्शनामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान टळले आहे. संकट काळात धावून आलेल्या गोपाल काळे यांच्या या कार्याचे परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. नमस्कार कष्टकरी मायबाप शेतकरी. आज आपण वाघी येथे विनोद गिरे यांच्या कांद्याला व्हिजिट देण्यासाठी आलेलो आहोत. 8 दिवसा अगोदर हा जो आपण पाहता या प्लॉटमध्ये 8 दिवसा अगोदर करपा व सडीचं प्रमाण खूप होतं आणि या प्लॉटची वाढसुद्धा खूप कमी प्रमाणात होती. त्यानंतर विनोद भाऊ गिरे यांनी मला प्रत्यक्ष फोन करून बोलवलं व त्यानंतर मी त्यांच्या बांधावर आलो. त्यानंतर विनोद भाऊ आमच्या काळे ॲग्रो ट्रेडर्सला व्हिजिटसाठी आले व त्यांना मी ट्रीटमेंट दिली. तर ती ट्रीटमेंट केल्याच्या नंतर आपण बघू शकता कांद्याची कंडिशन काय आहे. विनोद भाऊ 2 शब्दामध्ये आपल्याला त्यांच्या कांद्यामध्ये काय फरक वाटला ते सांगतील. बोला विनोद भाऊ. की आमच्या कांद्यामध्ये म्हणजे ह्यो जास्त पिवळेपणा होता ह्यो असा, हे जे आपलं शेटा करपते तर हे जास्त प्रमाणात होतं. तर त्यानं औषधी दिली तरीपासून आपला कांदा एकदम तर काळुकीमध्ये पडला. बरं. आणि त्यानंतर सड वाढली का कमी झाली? नाही, एकदम कमी प्रमाणात झाली. सड बघू शकता की तुम्ही कांद्यामध्ये सड. वाशिम मालेगाव प्रतिनिधी जावेद धन्नू भवानी.